अजून परत काय डिस्कनेक्ट होतोय सारखं. ठीक आहे. महर्षी शिंदेच्या चित्राच्या वेगळ्या कालखंडावर युरोपातील त्यांच्या धर्मशिक्षणाचा हा एक महत्त्वाचा कालखंड होता. 1903 साली महर्षी शिंदे भारतामध्ये आले आणि मुंबई प्रार्थना समाजाचे प्रचारक म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली आणि अखंड भारतभर प्रार्थना समाजाचा ब्राह्मधर्माचा प्रसार आणि प्रचाराचं फार महत्त्वाचं काम शिंदेने केलेलं होतं. 1906 साली त्यांनी डिप्रेस क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया नावाची संस्था स्थापन केली की ज्याला भारतीय निराश्रित सहाय्यकारी मंडळी म्हणून अस्पृश्यांच्या उद्धाराच्या आणि उन्नतीच्या चळवळीमध्ये फार महत्त्वाचा सहभाग म्हणून शिंदेंच्या या मिशनचा महत्त्वाचा उल्लेख आपल्याला करावा लागतो. शिंदेंच्या वेगळ्या आयुष्याच्या टप्प्यावरती 1920 पर्यंत प्रार्थना समाजाचा आणि ब्राह्म समाजाचा संबंध आला आणि तो आयुष्याच्या अंतापर्यंत देखील आलेला होता. काही कालखंडानंतर प्रार्थना समाजाची फारकत देखील त्यांची झालेली दिसते. राष्ट्रीय चळवळीबद्दल आणि लोकमान्य टिळकांच्याबद्दल त्यांनी आपली स्वतंत्र भूमिका मांडली. त्याबद्दल प्रार्थना समाजाचा काही रोष देखील त्यांच्यावर आलेला होता. त्यानंतर 1917 साली कलकत्त्याला राष्ट्रीय सभेमध्ये महर्षी शिंदेने अस्पृश्यता निवारणाचा एक ठराव आणला आणि अस्पृश्यतेच्या प्रश्नांची नेऊन त्याची एक सोडवणूक करण्याचा एक महत्त्वाचा प्रयत्न केलेला दिसतो. 1917च्या सुमारास पुण्यामध्ये त्यांनी अहल्याश्रम नावाची एक संस्था स्थापन केली आणि दलित जात निर्मूलनाच्या लढ्यामध्ये एक स्वावलंबी आणि आत्मनिर्भर अशा प्रकारच्या लढ्याचा एक भाग म्हणून एक संस्थात्मक आणि संघटित स्वरूपाची उभारणी दिसते. 1926 नंतर त्यांनी शेतकरी चळवळी शेतकरी परिषदा स्थापन केलेल्या दिसतात. 1930 साली कायदेभंगाच्या चळवळीमध्ये सहभाग त्यांनी राष्ट्रीय चळवळीमध्ये सहभाग घेतलेला होता. तर ह्या सगळ्या त्यांच्या संक्षिप्त अशा चरित्रपटावरून शिंदेंच्या कृतिशील स्वरूपाच्या सामाजिक कार्याची व्याप्ती त्याचा पसारा आणि किती अनेकविध अशा सामाजिक कार्यामध्ये शिंदे सहभाग त्याचा एक वस्तुपाठ म्हणून देखील आपण त्यांच्या चरित्राकडे पाहू शकतो. दुसरं एक शिंदेंच्या सामाजिक कार्याची तर उपेक्षाच झाली पण त्यांच्या लेखनाची देखील फारशी चाह सांस्कृतिक विश्वामध्ये झालेली नाही. इतकं मूलभूत स्वरूपाचं सामाजिक वैचारिक राजकीय स्वरूपाचं संशोधनात्मक स्वरूपाचं आणि अतिशय उत्तम अशा प्रकारची ललित वाङ्मयाची निर्मिती महर्षी शिंदेने केलेली होती. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्नासारखा भारतातला समाजशास्त्रावर आणि जातीची अतिशय मीमांसा वाटचालीचा आणि इतिहासाचा एक फार मोठा पट मांडणारा एक इतिहास महर्षी शिंदेने भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न या ग्रंथामध्ये मांडलेला होता. त्यांचं तौलनिक भाषाशास्त्रावरचं लेखन देखील महत्त्वाचं मांडलेलं आहे. कोकणी आणि मराठी यांच्या तौलनिक भाषा संबंधीचा त्यांचा महत्त्वाचा विचार मांडलेला असतो. भागवत धर्माची आणि त्याच्या वाटचालीची भारतीय पातळीवरची एक महत्त्वाची मीमांसा महर्षी शिंदेने केलेली दिसते. त्याचबरोबर आत्मचरित्र रोजनिशी लेखन आणि प्रवास वर्णन लेखनाचा आणि ललित वाङ्मयाचा एक महत्त्वाचा आविष्कार आहे. जीवनाकडे पाहण्याची एक उदात्त अशा प्रकारची दृष्टी निसर्ग जीवन व्यक्तिजीवन भावजीवन आणि आपल्या सामाजिक कार्याचा एक वेगळा असा सामाजिक इतिहास शिंदेंच्या या सबंध लेखनामध्ये दडलेला आणि त्याचं पुन्हा एकदा पुनरावलोकन आणि पुनर्विचार एका मोठ्या पटावर होणं गरजेचं आहे. शिंदेंच्या व्यक्तिमत्वामध्ये अशा काही गोष्टी आपल्याला दिसतात की एकतर 1920 साली भारतीय पातळीवरती आज ज्याला आपण ज्या बहुजन शब्दाला ज्या अनेक कंगोरे प्राप्त झालेले आहेत तर त्याच्या पायाभरणीचं कार्य महर्षी शिंदेने केलेलं आहे. 1920ला महर्षी शिंदेने बहुजन पक्षाचा जाहीरनामा काढला आणि आर्थिक आणि सामाजिक स्तरभेदावरती आधारित अशा प्रकारचा हा राजीनामा होता. एक प्रकारची प्रतिभाशाली आणि अतिशय कल्पशील अशा प्रकारची मांडणी शिंदेंच्या बहुजन पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यांनी हिंदुस्थानचे 2 भाग कल्पलेले होते. एक म्हणजे विद्याबल द्रव्यबल आणि अधिकार बलाने पुढारलेला वर्ग आणि ज्या वर्गाकडे काहीच नाही असा एक वर्ग आणि यापैकी कोणतेच बल अंगी नसणारा मागास वर्ग त्याला त्यांनी बहुजन अशा प्रकारचा शब्द वापरलेला असतो. आणि हा बहुजन पक्षाचा जाहीरनामा त्यांचा
ऐहिक हितसंबंधाच्या भरीव पायावरती उभारलेला होता. ही गोष्ट आपण जाणीवपूर्वक लक्षात घ्यायला पाहिजे की भारतीय राजकारण आणि महाराष्ट्रातलं राजकारण देखील ज्या नातीसंबंधावरती आधारलेलं आहे, भावनिक संबंधावरती आधारलेला आहे, त्या दृष्टिकोनातून महर्षी शिंदेंचा राजकारणाचा एक महत्त्वाचा प्रयत्न होता. या अर्थानं देखील आणि बहुजन ह्या शब्दाची व्याख्या करत असताना जे वर्ग त्यांनी कल्पले होते, शेतकरी, शिपाई, शिक्षक, उद्यमी, दुकानदार, मजूर, अस्पृश्य आणि स्त्रिया या वर्गाच्या आधारानं बहुजन पक्षाचा जाहीरनामा त्यांनी काढला होता. पण महाराष्ट्राच्या आणि भारताच्या भेदाच्या राजकारणामध्ये शिंद्यांचा काही बळी देखील गेले आपल्याला दिसतो. जर शिंद्यांच्या या बहुजनवादी राजकारणाला महाराष्ट्राच्या राजकीय पटावर यश आलं असतं तर आजचं चित्र फार मोठं आणि वेगळं दिसू शकलं असतं. तर ही एक मोठी गोष्ट आपल्याला दिसती. शिंद्यांचा दृष्टिकोन समजून घेत असताना काही अनेक गोष्टी म्हणता येतात. 1930 साली त्यांनी कायदेभंगाच्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला आणि पुणे जिल्ह्याचं नेतृत्व त्यांनी या काळामध्ये केलं आणि आपला प्रचार दौरा भागामध्ये त्यांनी काढला. कोसंबी आणि त्या काळातले अनेक नेते मंडळी महर्षी शिंदेंच्या बरोबर होती. शिंदे ही ग्रामीण भागाकडे जाण्याचा त्यांचा एक वस्तुनिष्ठ अशा प्रकारचा दृष्टिकोन होता. त्यांचं म्हणणं असं होतं की मी शहर सोडून खेड्यात गेलो याचं कारण शहरातील सुशिक्षित लोकांची प्रवृत्ती खेड्याकडे जायची नाही आणि नोकरशाहीच्या पोटाला चिमटा बसविणारा एकच वर्ग म्हणजे शेतकरी हे आहेत. तर ही एक मोठी जाण शिंदेंच्या व्यक्तिमत्वामध्ये आणि दृष्टिकोनामध्ये होती आणि म्हणून एका वेगळ्या सामाजिक पटावरती शिंदेंना आपण जाणून घ्यायला पाहिजे. शिंदेंच्या संबंधी जे काय समजून घेण्यासाठी काही सामाजिक इतिहासामध्ये गोष्टी आपल्याला घडल्या दिसतात. एकतर कृतिशील, सुधारक आणि विचारवंत म्हणून शिंदेंची दृष्टी एक समग्रतावादी दृष्टी होती. भेदाचा, त्रुटीच्या मर्यादित स्वरूपाचा, एकांगी स्वरूपाचा विचार शिंद्यांना मानवत नव्हता आणि ते ओलांडून एक प्रकारची टोटॅलिटीची भूमिका, समग्रतावादी दृष्टिकोन, जीवनाचा, राजकारणाचा, समाजकारणाचा, सांस्कृतिककारणाचा, व्यक्तींचा विचार ते एका मोठ्या पिक्चरवरती, मोठ्या चित्र याच्यावरती करत होते आणि हा एक भाग शिंदेंच्यामध्ये होता. आणि म्हणून व्यक्तिगत स्वरूपाच्या, भावनिक स्वरूपाचं राजकारण करणाऱ्या मंडळींना शिंदे आपले असे वाटले नसावेत. दुसरं, शिंद्यांनी ज्या ज्या कामाच्या कक्षा निर्माण केल्या, जी महत्त्वाचा अवकाश निर्माण केला, ते सतत पुढं ओलांडून जाण्याचा प्रयत्न करत होते आणि आपणच निर्माण केलेल्या कार्यकक्षांचा अधिक विस्तार करत त्याचा पुढं आणखी ते ओलांडून नव्या कार्यकक्षामध्ये आपण सामावून जावं आणि त्याचा अधिक विस्ताराने दीर्घ करावा, अशा प्रकारची एक धारणा शिंद्यांची होती. आणि हे सगळं करत असताना एक प्रकारची मानवतावादी, मानुषतेची दृष्टी कार्यामध्ये आपल्याला पाहते. शिंदे उपेक्षेचे धनी होते, त्याचा मी पुन्हा उच्चार करतो. एक तर शिंद्यांचं सबंध आयुष्य ब्राह्मधर्मी आणि प्रार्थना समाजामध्ये गेलं आणि जणू काही ते धर्मवादी होते, धर्मप्रसारक होते, या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे पाहिलं. कल्पना आणि त्यांची धर्मजाणीव पाहणार आहोत, ती किती व्यापक आणि विस्तारशील होती. दुसरं, शिंद्यांनी राष्ट्रीय चळवळीमध्ये सहभाग घेतला. टिळकांना शिक्षा झाली त्यावेळेस त्याचं एक उपोषण त्यांनी प्रार्थना समाज केलं आणि ते नागरी समाजाच्या प्रार्थना समाजी म्हणणं रुचलं नाही आणि एक प्रकारच्या वासाहतिक ब्रिटिशांच्या धोरणाला त्याला काही धोका पोहोचू शकतो म्हणून शिंदे या रोषाचे दिसतात. समाजाला 1920 साली त्या काळातल्या मराठा पुढाऱ्यांची अशी अपेक्षा होती की शिंद्यांनी मराठा राखीव जागेवर निवडणुकीला उभं राहावं आणि शिंदेला त्याला नकार दिला, कारण शिंद्यांच्या मनामध्ये जातीची कल्पना स्वरूपाची आणि संकुचित स्वरूपाची कधीच नव्हती आणि त्याची परिणिती 1920 सालाच्या निवडणुकीमध्ये शिंद्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आणि म्हणून ते मराठ्यांना आणि ब्राह्मणेतरना अप्रिय झाले. शिंद्यांच्या दृष्टिकोनामध्ये ब्राह्मणेतर हा शब्द देखील शिंद्यांना काही वेळा नकोसा वाटत होता, कारण ब्राह्मण, ब्राह्मणेतर, मराठा, मराठातेर, इतर शब्दामध्ये तुम्ही कोणाला तरी वगळत आहात, डिस्ट्रॉय करतायत, वगळून करतायत, या प्रकारची भावना शिंद्यांच्या मनामध्ये आहे. म्हणून एक प्रकारची समग्रता दृष्टी शिंद्यांच्या संबंध लेखनामध्ये होते असं आपल्याला दिसतं. आणि ह्या पार्श्वभूमीवरती शिंद्यांची धर्मविषयक कल्पना आणि त्यांचा अस्पृश्यता निवारणाचा विचार आणि कार्य यासंबंधी काही गोष्टी मी इथं मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. एकतर शिंद्यांचा जन्म जमखंडीला शेतकरी कुटुंबामध्ये झाला होता आणि त्यांच्या घरामध्ये वारकरी
या कसं अनेक आपल्या आईनं ह्या भक्तीचं आणि धर्माचं पवित्र अशा प्रकारचा हृदयदान माझ्या बालपणी मला दिलं. शिंद्यांचं स्वतः अशा प्रकारचं होतं, पण विठ्ठल भक्तीचं एक महत्त्व ओळखून विठ्ठल हे नाव त्यांचं ठेवलं. घरामध्ये लहानपणापासून बालपणापासून शिंद्यांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये आपल्या बालपणीच्या मित्रमेळ्यांच्या सवंगड्यांच्या जमखंडीच्या निसर्गाच्या तिथल्या शेतामळ्यांच्या गावाच्या अत्यंत रमणीय आणि मनोहारी अशा प्रकारच्या आठवणी शिंद्याने आपल्या आत्मपर लेखनात सांगितलेल्या आहेत. एक प्रकारचा विश्वकुटुंबाचा देखावा मला माझ्या लहानपणी घरामध्ये पाहायला मिळाला होता आणि भावी आयुष्यामध्ये मी उदार आणि तौलनिक धर्मशास्त्राचं स्वरूप मी जे पाहिलं त्याची जणू काही प्रयोगशाळा मिळाली होती असं शिंद्यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये लिहिलेलं आहे. आणि या प्रकारची उदार अशा प्रकारची धर्मभावना लहानपणीच त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली होती आणि त्याचा आविष्कार पुढच्या कालखंडामध्ये निर्माण झाला. आता ही देखील एक गोष्ट आपण ध्यानात घ्यायला पाहिजे की धर्माविषयीच्या ज्या अनेक गोष्टी 20व्या शतकामध्ये निर्माण झाल्या आणि धर्म हा एका चौकटीमध्ये बांधला गेला, ज्ञातीसंस्थेमध्ये बांधला गेला, साधू महाराजांच्या सनातनी लोकांच्या दावणीला बांधला गेला आणि प्रत्येकजण धर्माची वेगळ्या प्रकारची इंटरप्रिटेशन सांगायला लागली. हा धर्म टोकाच्या विकृत वळणाला देखील गेल्या काही वर्षामध्ये आपल्याला दिसतो. धर्म हा अस्मितांचा, मानवी संघर्षांचा आणि तो सामाजिक विचारवंतांच्या खुनांच्या पातळीवर देखील इतकं विकृत वळण धर्माला आजच्या काळामध्ये आपल्याला दिसतं. महाराष्ट्रातलं एक महत्त्वाचे विचारवंत दिके बेडेकरांनी एक महत्त्वाचा विचार इथं सांगितलेला होता की धर्मश्रद्धेचा पुनर्लाभ हे एक माणसाची एक आंतरिक गरज आहे. ज्या प्रकारच्या बुवाबाजीचा आणि अंधश्रद्धाचा एक वावटळ आपल्या सामाजिक जीवनामध्ये अनेक जथ्थे धर्माचं महत्त्व सांगतायत. अनेक सामाजिक जीवन या धर्मशास्त्राने प्रेरित केलेलं दिसतं आणि मानवी जीवनाला या चुकीच्या आणि वाईट अशा पद्धतीच्या कर्मकांडांनी धर्म व्यापलेला आहे. आणि अशा काळामध्ये जगभरातल्या लोकोत्तर अशा दार्शनिक माणसांनी धर्माविषयीची एक उदार अशा प्रकारची आणि मानव कल्याणवादी धर्माविषयी भूमिका घेतली. त्याचं काही एक सूत्ररूप शिंद्यांच्या धर्मविषयी कल्पनेमध्ये होतं. एकतर ते असं म्हणतात की प्रार्थना समाज भागवत संप्रदायाची, वारकरी संप्रदायाची सुधारून काढलेली आवृत्ती एडिशन आहे असं ते या दृष्टिकोनातून पाहत होते. आणि एक प्रकारचा उन्नत विश्वधर्म शिंद्यांच्या धर्मकल्पने या भावनेमध्ये शरीर कल्पना ही व्यक्ती नसून ती गुणाश्रयी आहे आणि ते सर्वव्यापी शुद्ध चैतन्य स्वरूपाचं धर्म अशा विश्व चैतन्याचा अनुभव शिंद्यांच्या धर्मकल्पने होता. शिंद्यांनी कोणत्याही व्यक्तिविषयक शरीरविशिष्ट व्यक्तीचा निर्देश आपल्या धर्म परंपरेत केलेला नाही. ही गोष्ट आपण ध्यानात घ्यायला पाहिजे. 19व्या शतकामध्ये ज्या सोशल मुव्हमेंट धर्मसुधारणेच्या झालेल्या आपल्याला दिसतात त्यामध्ये प्रार्थना समाज आणि ब्राह्म समाज हा देखील होता की एकेश्वरवादाला त्याच्यामध्ये महत्त्व होतं, मूर्तीपूजेला विरोध होता, अवतार संकल्पनेला कडाडून अशा प्रकारचा विरोध केला होता. आणि महर्षी शिंदेने देखील सतत राजाराम मोहन रॉय यांच्या संबंधानं जे लेख लिहिले त्याच्यामध्ये या अंधश्रद्धेच्या किंवा वाईट अशा प्रकारच्या धर्म याचा निर्देश केलेला दिसतो. तो नांदणारा अशा प्रकारचा आहे. सर्व मनुष्य ही परमेश्वराची लेकरं आहेत आणि तो सावई स्वरूपाचा नाही. संसारातील लहान मोठी कामं करत राहणं यालाच ते धर्म असं म्हणतात. आणि आपल्याला प्रिय अशा प्रकारची कृत्य ती समाजशील स्वरूपाची, मानवी स्वरूपाची असतील ते करत राहणं अशी एक शिंद्यांची धर्म आणि ईश्वर कल्पना होती. आणि संसार साधना आहे अशा प्रकारची त्यांची धारणा होती. त्यांनी एका ठिकाणी असं म्हटलं, फार चांगलं म्हटलं की पोथी वाचणं, प्रार्थना करणं, स्तब्ध बसणं, प्रपंचातील प्रत्येक व्यवहार जागरूकपणे, दक्षपणे करणे, विवेकाने करणे याला ते धर्म म्हणतात. आणि त्याने असं पुढं म्हटलं की एखादा प्रामाणिक सुतार, एखादा हुशार न्हावी, प्रेमळ भंगी देखील पुरोहितांपेक्षा शतपटीने धार्मिक असतो. तर असे उदार, लिबरल, एकेश्वरवादी, युनिटी अशा प्रकारची धर्मकल्पना होती. मूर्तीपूजा कोणती भावना शिंद्यांच्या मनामध्ये नव्हती आणि म्हणून ते एक विश्वकुटुंबवादी, चैतन्यवादी अशा प्रकारच्या धर्मपरंपरेची मांडणी करतात. भागवत धर्माच्या धर्मपरंपरेचा इतिहास सांगत असताना शिंदे त्याची मुळं भारतीय परंपरेतल्या जैन आणि बौद्ध धर्मपरंपरेशी नेऊन भिडवतात
आणि या प्रकारच्या एक बहुल अशा राष्ट्रामध्ये धर्माची मानववादी रूपं कशा पद्धतीची आविष्कृत होती याचा एक मोठा पट शिंद्यांच्या दार्शनिक अशा धर्मविचारामध्ये होता. शिंद्यांच्या धर्म मोठं वेगळेपण आपल्या संबंध आयुष्यामध्ये त्यांनी धर्मविचाराला केंद्रस्थान मानलं. आपली प्रत्येक कृती, आपला प्रत्येक विचार, आपले प्रत्येक वर्तन हे धर्माशी आणि धर्मजीवनाशी निगडीत होत असं ते मानत होते. आणि शिंद्यांचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या सामाजिक राजकीय कार्याला एक मोठा पट धर्मकार्यामध्ये घेऊन जाणं आणि अस्पृश्योद्धाराच्या कार्यामध्ये उभं करणं हे एक इतिहास दत्त अशा प्रकारचं कार्य महर्षी शिंदेने केलं होतं. ब्राह्म समाज किंवा प्रार्थना समाज हा नागरी वळणाचा समाज होता आणि तो बोलण्यासाठी सहानुभवाच्या पातळीवरती मानवतावादी सहृदयतावादी होता. पण शिंद्यांनी ब्राह्म समाजाला कृतिशील स्वरूपाच्या समाजकार्यामध्ये नेऊन उभं केलं आणि ज्या सामाजिक कार्यापासून एक वंचित आणि दलित समाज आपल्याकडे होता त्या समाजासाठी एक कृतीचा एक मोठा संघटित स्वरूपाचा एक मोठा व्यवहार केला. आणि भारताच्या ब्राह्मधर्माच्या सामाजिक इतिहासामध्ये संबंध आयुष्यभर शिंद्यांनी भारतभर प्रवास केला. इथं ही देखील मला घटना आवर्जून सांगावीशी वाटते की महर्षी शिंदे ब्राह्मधर्माच्या आणि सामाजिक कार्याच्या प्रसारासाठी त्रिपुरा ते कन्याकुमारी, त्रावणकोर ते मंगलोर अशा अखंड भारतभर रेल्वेच्या तृतीय श्रेणी प्रवासामधून कधी घोड्यांवरून, कधी बैलगाडीतून, कधी पायी, कधी छकड्यांमधून शिंदे पायी फिरलेले आहेत. अखंड भारत आणि भारताबाहेरचा ब्रह्मदेश सारखा परिसर शिंद्यांनी या कामामध्ये आपला घातलेला दिसतो. शिंद्यांचं एक फार महत्त्व एक भारताच्या इतिहासामध्ये एवढा भूगोल सामाजिक कार्यासाठी पायी घालणारा एक अपवादभूत समाजपुरुष म्हणून शिंद्यांच्या कामाकडे आपण पाहू शकतो. तर हा एक शिंद्यांच्या संबंध आणि धर्म संस्थात्मक जीवनाला सामाजिक कृतिशील स्वरूपाचा आधार शोधणारा आणि त्याला एक संघटित आणि संस्थात्मक स्वरूप शिंद्यांनी दिलेलं दिसतं. तर हा एक महत्त्वाचा शिंद्यांचा पैलू की ज्यांच्या धर्माविषयी ज्या पद्धतीच्या गोष्टी आपल्याकडे घडतात लोककल्याणकारी स्वरूपाचा कशा असतो याची एक सूत्र शिंद्यांनी मांडलेली होती. शिंद्यांच्या कार्याला अनेकविध स्वरूपाची पहिले म्हणजे शेतकऱ्यांच्या संबंधी त्याने केलेलं काम असेल, मुरळी प्रथेसंबंधी केलेलं काम असेल, स्त्रियांच्या शिक्षणासंबंधी केलेलं काम असेल, अनेक असे पैलू आहेत. पण आणखी एका त्यांच्या इतिहासदत्त आणि महत्त्वाच्या कामाचा मी तो उल्लेख करणार आहे. तो म्हणजे त्यांच्या जात निर्मूलनाच्या लढ्याच्या इतिहासाचा किंवा त्यांच्या अस्पृश्यता निवारणाच्या कार्याचा. ही एक फार भारताचा जर अस्पृश्यता निवारणाचा इतिहास आपण पाहिला तर त्याचा आरंभ पर्व महाराष्ट्रामध्ये झाला. महात्मा ज्योतिराव फुले यांनी या दलित उद्धाराचा किंवा जाती निर्मूलनाचा एक मोठा सर्वंकष अशा प्रकारचा क्रांतिकारी लढा भारताच्या सामाजिक इतिहासामध्ये निर्माण केला आणि त्याला एक मोठं स्वरूप, व्यापक स्वरूप प्राप्त करून दिलं. तर हा त्यांच्या कार्याचा एक बडोदा नरेश सयाजीराव महाराजांनी या अस्पृश्य निवार एक राजा म्हणून एक मोठा निर्माण मिळवून दिलेला दिसतो. आणि त्यानंतरच्या काळामध्ये महर्षी शिंदे, शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जात निर्मूलनाच्या लढ्याचा एक ऐतिहासिक दुवा म्हणून शिंद्यांच्या आंबेडकरांच्या कार्याची एक बीजभूमी निर्माण करून देण्याची, ते पोषक करून ठेवण्याची आणि ती अधिक विस्तारित पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केली. तर त्याचा एक दुवा म्हणून महात्मा फुले आणि आंबेडकरांच्या अस्पृश्यता निर्माणाचा कार्याचा दुवा म्हणून शिंद्यांच्या कामाकडे आपण पाहायला हवं. इतिहासक्रमातल्या ह्या सगळ्या भारतातल्या जातमीमांसेचा आणि जाती निर्मूलनाच्या लढ्यामध्ये महर्षी शिंदेनी फार महत्त्वाची भूमिका बजावली. एक घटना शिंदेंच्या लहानपणामध्ये कुटुंबामध्ये सर्व धर्म समभावाचा एक भाग तर होताच, पण 1898 साली 97 साली शिंदे फर्ग्युसनला शिकत असताना बारामतीचे एक कळसकर नावाचे गृहस्थ होते आणि त्यांनी एक अस्पृश्य मुलांना चालवली होती. तर त्यांचा शिंद्यांचा परिचय झालेला होता. आणि पुढं महर्षी शिंदे ज्यावेळेस मँचेस्टरला होते त्यावेळेस युरोपामधल्या काही अशा सेवाभावी संस्था आणि शाळा शिंद्यांनी पाहिलेल्या होत्या. शिंद्यांनी आपल्या संस्थेला जे नाव दिलं डिप्रेस क्लास मिशन सोसायटी ऑफ इंडिया, तर मिशन हे नाव देखील शिंदेनी या प्रकारच्या युरोपीय कॉन्टेक्स्टमधून शोधलं असावं. ज्या प्रकारचा सेवाभाव, ज्या प्रकारचे नाव सुधारण्याची चळवळ आणि एक मिशनरी वृत्तीनं, ध्येयवादी वृत्तीनं आपल्या आयुष्याचं संबंध आयुष्य या समाजासाठी वंचितांच्या, दुर्बलांच्या, कष्टकऱ्यांच्या आणि दलितांच्या कामासाठी शिंदेने केलेलं दिसतं. त्याची काही सूत्र शिंदे
पाहायला मिळतात. 1905 साली ब्राह्मधर्माचे प्रसारक आणि प्रचारक म्हणून शिंद्यांनी अहमदनगरच्या परिसरामध्ये ते फिरत होते. त्यांच्यासमोर एक ब्राह्मधर्मी त्यांचे सहकारी देखील होते आणि अमावस्येची रात्र होती. रात्रीचे 12 वाजले होते आणि त्या गावातील वस्तीवरती राहणारी काही दलित मंडळी शिंद्यांना बोलवायला आले आणि म्हणाले की आम्हाला एक सभा घ्यायची आहे आणि त्या सभेमध्ये आपण आम्हाला मार्गदर्शन करावं, भाषण करावं. शिंद्यांना आणि शिंद्यांच्या सहकार्यानं आश्चर्य वाटलं. रात्रीचे 12 वाजलेत, एक छोटं गाव आहे भिंगारा नावाचं आणि हे अस्पृश्य मंडळी आम्हाला व्याख्यानाला बोलवत आहेत. तर ते महाराज म्हणतात की हे काय वेळ आहे का? तर ते म्हणतात की आम्हाला ह्याशिवाय दुसरी कुठली वेळ असते सांगा. आणि त्या सभेमध्ये सोमवंशीय क्षत्रिय मंडळाकडून दलितांच्या प्रश्नांसंबंधीचं एक निवेदन वाचलेलं होतं आणि शिंद्यांनी लिहिलं आहे की ते निवेदन ऐकून माझ्या हृदयाला चटका बसला आणि या वंचितांच्या आणि आयुष्य गुलामीमध्ये घालवल्या इतिहासक्रमामध्ये अतिशय शोषित आणि दुःखित अशा प्रकारचं गुलामीचं वास्तव आलेल्या ह्या माणसांच्या वाट्याला आपण सबंध आयुष्य घालवावं आणि त्यासाठी आयुष्यभर एक क्षणाचाही वेळ न दबडता आपलं सबंध भावी आयुष्य आपण ह्या कामासाठी व्यतीत करावं, असा एक अंतःप्रेरणेचा निर्णय 1905 सालामध्ये शिंद्यांना झाला. आणि 1905 ते 1944 या प्रदीर्घ काळामध्ये शिंद्यांनी अतिशय कृतिशील आणि मनांतरण करून भेदांतरण करून एक मोठा कृतिशील आणि संस्थात्मक संघटित स्वरूपाचा एक दलितांच्या आणि जात निर्मूलनाचा लढा भारतव्यापी उभारला. त्याचे एक फार महत्त्वाचं शिंद्यांचं एक भारताच्या समाजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये झालेलं दिसतं. 1906 साली आता शिंदे हे करत असताना एक उच्च दर्जाचे तौलनिक समाजशास्त्राचे धर्मशास्त्राचे देखील अभ्यासक होते. त्यामुळं सामाजिक जीवनाचा एक पाहण्याकडं त्यांचा एक म्हणून एक वेगळा दृष्टिकोन होता. ऑक्सफर्डला ज्या पद्धतीचं शिस्तशीर स्वरूपाचं त्यांनी शिक्षण घेतलं त्यामुळं त्यांना एक ह्या सगळ्या समाज संस्कृती अभ्यासाकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी शिंद्यांना लाभलेली होती. 1906 साली महाराजा सयाजीराव गायकवाडांनुसार त्यांनी एक व्याख्यान होतं बहिष्कृत भारत नावाचा. बहिष्कृत भारत महाराष्ट्रामध्ये महर्षी शिंद्यांनी वापरलेला आहे आणि भारताचा 1/3 भाग हा गुलामीच्या पिंजऱ्यामध्ये जखडलेला आहे आणि ह्या जातीच्या दुःखाची आणि व्युत्पत्तीची मीमांसा शिंद्यांनी एका मोठ्या पटावर केली आणि आपल्या आयुष्याचा एक मोठा भाग या प्रकारच्या संशोधनात्मक कामामध्ये शिंद्यांनी घालवलेला दिसतो. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा 23 साली त्यांचा ग्रंथ प्रकाशित झाला. काही मंडळींनी किंवा अनेक आपल्या समाजाचं ज्यांना कुतूहल आहे, जिज्ञासा आहे, भारतीय समाज वास्तव काय ह्याने जाणून घ्यायचं जर असेल त्यांनी आवर्जून महर्षी शिंद्यांचा भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न आवर्जून वाचावा. ज्या पद्धतीनं म्हणजे इतक्या आंतरविद्याशाखीय सीमेवरचं एक महत्त्वाचं युनिक अशा प्रकारचं संशोधन कार्य महर्षी शिंद्यांनी केलेलं आहे. महाराजा सयाजीराव गायकवाडांनी हा ग्रंथ त्यांनी अर्पण केलेला आहे. धर्मशास्त्र, मानववंशशास्त्र, संस्कृती अभ्यास एवढंच नव्हे तर धातुशास्त्र, देवतांचे इतिहास, जातीचे मोठा कॅनव्हास घेऊन जातीची मीमांसा केलेली आहे आणि अतिशय धक्कादायक वाटावे, अतिशय बेधडक वाटावे अशा प्रकारच्या सिद्धांतांची मीमांसा त्यांनी केली. ब्रह्मदेश, उत्तरेकडचा प्रदेश, आदिवासी, बौद्ध तत्त्वज्ञान आणि धर्मपरंपरा याचा एक मोठा धांडोळा घेऊन शिंद्यांनी जातीच्या गुलामीचा इतिहास मांडलेला होता. यासाठी भारतातल्या वृत्तपत्रांचा, नियतकालिकांचा, धर्मग्रंथांचा आधार त्याने घेतलेला होता. स्थितीला हा समाज का आला, त्या पाठीमागं हा जुलामीचा किंवा गुलमाचा इतिहास कशा पद्धतीचा आहे याचं एक स्वरूप त्यांनी मांडलं होतं. एक मला इथं आवर्जून मला होतं की शिंद्यांनी हे सांगत असताना सामाजिक जीवनाचे, मानवी वर्तन स्वभावाचे इतके बारकावे नमुने, घटना, प्रसंग, रीतिरिवाज, जीवनाच्या शैली याची इतकी चांगली उदाहरणं दिलेली आहेत. मिथकांचा, पुराणकथांचा आधार या जातीमीमांसेच्या संशोधनासाठी त्याने घेतलेला होता. त्यांचा एक सिद्धांत नसतं देखील वैभवशाली रूपाचा होता आणि त्या खुनांचा, इतिहासाच्या गतविस्मृत झालेल्या पूर्व वैभवांच्या खुनांचा शोध शिंद्याने घेतला होता
आणि महार मराठे यांच्यातले संबंध देखील त्याने अधोरेखित केले होते. महाराष्ट्रातल्या गावगाड्यामध्ये आज देखील अस्तित्वात असणाऱ्या अनेक रीतिरिवाजांच्या कनेक्शन या प्रकारच्या एका पूर्व कशा पद्धतीने होता, पण काळाच्या एका टप्प्यावरती ही जातीची मीमांसा ती कशी मागे पडली गेली आणि एक प्रकारचा इथला जुलूम करणारा वर्ग कशा प्रकारचा निर्माण झाला आणि दलित समाज कसा एक वेगळ्या स्थितीला गेला या संबंधीचं एक फार मूलभूत स्वरूपाचं एक चिंतन शिंद्यांनी अस्पृश्यतेच्या संशोधनाच्या निमित्तानं केलेलं होतं. आणि आपल्या सामाजिक कार्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे 1906 साली त्यांनी डिप्रेस क्लास सोसायटी ऑफ मिशन सोसायटी ही मुंबईमध्ये स्थापन केली 1906 साली आणि त्याचा भारतभर विस्तार त्यांनी केलेला दिसतो. एक प्रकारच्या मिशनरी वृत्तीनं दलितांच्या मुलांसाठी अनेक शाळा काढल्या, रात्रशाळा काढल्या, वसतिगृह काढल्या आणि त्यासाठी भारतभर प्रसार केला. मुंबई, पुणे, मनमाड, इगतपुरी, इंदोर, अकोला, महाबळेश्वर, अमरावती, मद्रास, मंगरूळ या ठिकाणी ब्राह्मण समाजाच्या शाळा त्यांनी सुरू केल्या. त्याचं एक उत्तम अशा प्रकारचं व्यवस्थापन त्यांनी लावून दिलेलं होतं. त्यासाठी अनेक कल्पशील कल्पना शिंद्यांनी निधींची कल्पना असेल, तांदूळ फंडासारखी योजना असेल आणि मुख्य म्हणजे स्वावलंबन आणि ज्या प्रकारचं एक आत्मबळ या समाजामध्ये निर्माण व्हायला पाहिजे, एक पायाभूत स्वरूपाचं शिक्षण निर्माण मोठी. आणि एवढंच नव्हे, शिंद्यांच्या ह्या कामाचं आणखी एक वेगळेपण म्हणजे मी स्वतः ज्या पद्धतीचं काम करत राहाल, मी एकटा सहभागी होऊ शकेन, पण आपलं सबंध कुटुंब, आपली पत्नी, आपली बहीण, आपले आई वडील जाऊन दलित वस्ती म्हणून जाऊन काम करणं, त्यांची सेवा शुश्रूषा करणं यामध्ये खूप महत्त्वाचा शिंद्यांच्या आंतरिक प्रेरणेचा त्याचबरोबर सामाजिक अपराध भावाचा देखील भाग होता की दलित समाज आयुष्यभर या प्रकारचं जीवन जगतोय याबद्दल एक अपराध भाव देखील त्यांच्या मनामध्ये होता आणि त्याचं म्हणून एक भाग मध्ये सहभागी झालेले दिसतात. त्याचबरोबर अनेक अस्पृश्यता निवारण परिषद त्यांनी घेतल्या आणि यासाठी देखील जंग त्यांनी पछाडलेलं होतं. एक प्रकारची समाज जागृती व्हावी, प्रबोधन व्हावं, लोकांमध्ये या प्रकारच्या जातीय भेदाचा विचार जावा आणि एक समतेनं सगळा समाज नांदावा या प्रकारची एक दृष्टी शिंद्यांच्या या जात निर्मूलनाच्या पाठीमागे होते असं आपल्याला दिसतं. एक पुण्यामध्ये अस्पृश्यता निवारण परिषद त्यांनी घेतली होती आणि इतकी शिस्तशीर म्हणजे किती लोक येणार आहेत, कोण मंडळी येणार आहेत, त्याचं प्रतिनिधित्व कोण करणार आहेत, त्याच्या कार्यवृत्तांत छापणं, भाषणं छापणं, परिसंवाद घेणं त्याविषयीचे, त्याचे वेगळे सेशन करणं एका परिषदेसाठी त्यांनी. आणि शिंद्यांनी या जात निर्मूलनाच्या लढ्यामध्ये कुठलीही खंत बाळगली नाही. समाजातल्या सगळ्या स्तरातल्या लोकांना सहभागी, वसाहत ब्रिटिश अधिकाऱ्यांना त्यांनी सहभागी करून घेतलं, संस्थानिक राजांना सहभागी करून घेतलं. एवढंच नव्हे तर धर्मवादी जे धर्माविषयी फार आग्रह बाळगतात अशा मंडळींना देखील त्यांनी सामावून घेतलं. अनेक संस्थानांच्याकडून त्यांनी सहाय्य घेतलेलं आपल्याला दिसतं. तर ह्या अस्पृश्यता निवारण परिषदेमध्ये लोकमान्य टिळकांनी देखील त्यांनी शिंद्यांचं मन त्यांना मोडवलं नाही आणि खूप आग्रह करून टिळकांचं भाषण फार सुरेख अशा प्रकारचं भाषण आहे. पण टिळक असं म्हणाले की मी प्रतिनिधी म्हणून आलो नाही, तर मी लोकमान्य टिळक व्यक्ती म्हणून आलेलो आहे आणि दलितांच्या प्रश्नावरती फार चांगला विचार लोकमान्य टिळकांनी मांडला. पण त्याच दरम्यान शिंदेनी एक पत्रक काढलं की मी माझ्या वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनामध्ये अस्पृश्यता कधीही पाळणार नाही आणि म्हणून मी सही करणार. भारतातल्या अनेक नामवंत मंडळींनी त्यावर सह्या केल्या. लोकमान्य टिळकांनी मात्र सही केली नाही, कारण त्यांच्या पाठीमागं केसरी आणि ते ज्या राजकीय सामाजिक नेतृत्व करत लढ्याचं नेतृत्व करत होते त्यामध्ये काही बाधा येईल अशी प्रकारची एक आशंका लोकमान्य टिळकांना वाटली असावी आणि मग लोकमान्य टिळकांनी शिंद्यांना मला यातून सवलत द्या, मला आग्रह करू नका अशी विनंती केली. तर आपल्या भारताच्या सामाजिक इतिहासातल्या जातीय ध्रुवकिरणामधील काही शिंद्यांच्या सगळ्या चरित्रामध्ये आणि इतिहास कार्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून शिंद्यांनी या अस्पृश्यता निवारण ज्या परिषदा घेतल्या तर त्याची देखील एक फार महत्त्वाची भूमिका आपल्याला दिसते. राष्ट्रीय सभेमध्ये काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये शिंदेने हा प्रश्न नेला आणि तो धसास लावला. डॉक्टर ॲनी बेझंट आणि त्या काळातल्या राष्ट्रीय सभेच्या काही पुढाऱ्यांनी, प्रागतिक विचारांच्या पुढाऱ्यांनी शिंद्यांना मदत केली आणि दरवर्षी ब्राह्मण समाजाच्या आणि प्रार्थना समाजाच्या वतीनं
राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनामध्ये शिंदे ठराव आणायच्या आणि कलकत्त्याच्या अधिवेशनामध्ये राष्ट्रीय सभेनं अस्पृश्यता निवारणाच्या ठरावाला मान्यता दिलेली दिसते. तर या प्रश्नाची राष्ट्रीय पातळीवरती व्याप्ती वाढवणं आणि त्याचा एक जागृतीचा प्रसार करणं हा एक शिंदेंच्या जात निर्मूलनाच्या लढ्यामध्ये एक महत्त्वाचा पैलू होता असं आपल्याला दिसतं. आणि ह्या प्रश्नाची व्याप्ती राष्ट्रीय स्तरावर नेली. शिंदेंच्या ह्या जात निर्मूलनाच्या लढ्यामधला एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांनी सुरुवात केलेलं धंदे शिक्षण. तर ही एक फार आणि अजून देखील आपल्या राजकीय व्यवस्थेला हे कळालेलं नाही की धंदे शिक्षणाची आज देखील काय गरज आहे. ज्या व्यावसायिक शिक्षणा आणि मूलभूत स्वरूपाच्या व्यावसायिक शिक्षण गरज आहे. तर शिंदेंनी आपल्या प्रार्थना समाजाच्या शाळेमध्ये या दलित मुलांना व्यावसायिक स्वरूपाचं धंदे शिक्षण द्यावं आणि पारंपरिक शिक्षणाला एक समांतर पर्याय म्हणून आणि आत्मनिर्भरतेसाठी हे धंदे जागतिक दृष्टी शिंदेंच्या कार्यकाळामध्ये होती. औद्योगिक स्वरूपाचं शिक्षण असेल, बुक बाइंडिंगसारखं शिक्षण असेल, टेलरिंग असेल, हस्तकौशल्य असेल, अशा अनेक स्वरूपाचं व्यावसायिक आणि धंदे शिक्षणाचं स्वरूप शिंदेंनी त्या काळामध्ये आपल्या शाळांमधून सुरुवात केलेलं होतं. दुसरा एक प्रयत्न शिंदेंनी की दलित व्यक्तींसाठी, मुलांसाठी, समाजासाठी अहल्याश्रम नावाची एक मोठी फार धाडशी अशा प्रकारची संस्था स्थापन केली पुण्यामध्ये 1917-18 नंतर. आणि भारतातल्या अनेक संस्थानिकांचं त्यासाठी सहाय्य केलं. इंदोरचे तुकोजीराव होळकरांनी त्याला फार मोठी मदत केली आणि एक मोठी इमारत निर्माण तिथं केली. आणि एक मोठा संस्थात्मक आणि संघटित स्वरूपाची इमारत शिंदेंनी पुण्यामध्ये स्थापन केली. अनेक दलित समाजांना आणि त्याचं एक भूमी किंवा वैचारिक किंवा जात निर्मूलनाचा एक वेगळा संदर्भ म्हणजे महात्मा फुलेंनी भांबुर्डेला जी जागा महात्मा फुलेंनी नगरपालिकेनं दिली होती ज्या सामाजिक कामामुळे ती मधल्या काळात खंडित झाली होती. तर नेमकी तीच जागा शिंद्यांना नगरपालिकेकडून मिळाली होती आणि त्याच इमारतीमध्ये शिंद्याने अहल्याश्रम नावाची संस्था स्थापन केली. अनेक शाळा केल्या. वर्षभराचं त्याचं एक कालक्रम गणित ठरलेलं असं अहल्याश्रममध्ये अनेक वार धर्मानंद बुद्धावरती फार सुरेख अशा प्रकारची प्रवचन आणि व्याख्यानं धर्मानंद कोसंबी होती. तर असा एक अहल्याश्रमचा एक संस्थात्मक संघटित स्वरूपाचा एक प्रारूप शिंदेंनी जात निर्मूलनाच्या लढ्यामध्ये दिलेलं आपल्याला दिसतं. तिसरा एक भाग शिंदेंच्या 1916-17 कालखंडातल्या म्हणजे या धंदे शिक्षणाचा किंवा जाती अंताच्या लढाईमध्ये एक आत्मबळ निर्माण होण्यासाठी मातंगांचं वसवण्याचा एक धाडसी प्रयत्न शिंदेने केला की गुन्हेगार समजल्या गेलेल्या आणि ब्रिटिशांचा पोलिसांचा वहीम असणाऱ्या अशा एका समाजाला आनंदानं जगावं, आपलं जीवन जगता यावं यासाठी एक शेतकी खेडं वसवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि ब्रिटिश सरकारनं त्यांना एक 100 एकर किंवा त्या दरम्यान एक मोठी जागा पाहण्यासाठी सांगली जिल्ह्यामध्ये, पूर्वीचा सातारा जिल्हा, इथे त्यांना ती जागा बघण्यासाठी दिली. महर्षी शिंदे त्यावेळेस औंध संस्थानमधल्या कुंडल आणि पलूस या परिसरामध्ये शेती त्यांनी ती पाहिलेली होती. आणि 3-4 ठिकाणी मैलोन भटकून पायी प्रवास करून, बैलगाडीतून प्रवास करून शिंद्यांनी हा सगळा परिसर पायी घातलेला होता. अखेरीस सांगलीजवळच्या कुपवाड या परिसरामध्ये शासकीय अशी एक मोठी जमीन आनंद झाला. आणि शिंद्याची ही जर कल्पना मूर्त झाली असती तर एक आदर्श आणि शिंद्यांच्या प्रतिभाशाली कल्पशील अशा सामाजिक ऐतिहासिक कामाचा एक वस्तुपाठ म्हणून मातंगांचं एक स्वावलंबी खेडं आणि तिथं अनेक प्रकारचं शिक्षण दिलं जाईल अशा प्रकारची दृष्टी शिंद्यांची होती. ती जागा शिंद्यांना मिळाली आणि पुढच्या टप्प्यावरती पहिल्या महाविद्यालयाला सुरुवात झाली. आणि जी जागा शिंद्यांना दिली होती ती त्यामध्येच ब्रिटिश गव्हर्नमेंटनं ती जागा शिंद्यांच्याकडनं काढून घेतली आणि कारण दाखवलं की ब्रिटिश महायुद्धामध्ये जे वीरमरण ज्या सैनिकांना आलेल्या त्या सैनिकांना ही जागा द्यायची. परंतु त्या पाठीमागं दुसऱ्याच काही गोष्टी होत्या. त्या काळात महाराष्ट्राच्या राजकीय पटावरती ब्राह्मणेतर अशा प्रकारचा वाद निर्माण झाला होता आणि कोल्हापूर वर्सेस सांगली असे काही त्याच्यात शेड्स असावेत. आणि ही जागा पुढं डेक्कन एज्युकेशन सोसायटी ला कॉलेज काढण्यासाठी दिली आणि त्या कॉलेजला नाव दिलं गेलं विलिंग्डन कॉलेज. ज्या सामाजिक कामासाठी ही जागा शिंद्यांना मिळाली होती त्याच जागेवरती विलिंग्डन महाविद्यालयाची आजची इमारत आणि आजचा सगळा तो परिसर आहे. शिंद्यांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये अतिशय दुःख भावनेनं आणि व्यथित भावनेनं
कोण त्याबद्दल उद्गार काढलेले आहेत की मैलोन कोण फिरतं, कोण भटकंती करतं, कोण सामाजिक काम करतं आणि फुलांची माळ कोणाच्या गळ्यामध्ये पडते, असं एक शिंद्यांनी या कामाबद्दल काढलेले होते. तर हा एक शिंद्यांच्या अस्पृश्यता निवारणाच्या कार्याचा एक मोठा लढा आपल्याला मानता येऊ शकतो. एक शिंद्यांनी ह्या 4-5 पैलूंमधून एक समाज जागृतीचं, प्रबोधनाचं, परिवर्तनाचं, जात निर्मूलनाचं लढाचं काम केलेलं दिसतं. त्याचा एक संस्थात्मक आणि पायाभूत स्वरूपाचा पाया घातला आणि आपल्या प्रतिभाशाली मनोहारी अशा कल्पशील दृष्टीपणामुळं या दलित समाजासाठी आयुष्यभर उदारपणानं, मानवतावादी दृष्टिकोनातून, सेवाभाव वृत्तीनं शिंदे अखंडपणानं कार्यरत आणि तो विचार त्यांच्या आयुष्याच्या अंतापर्यंत जात निर्मूलनाचा राहिलेला दिसतो. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि महात्मा फुल्यांच्या जीवन कार्यातला दलित इतिहास लढ्याचा एक महत्त्वाचा दुवा म्हणून शिंद्यांच्या कामाकडे आपण पाहू शकतो. ह्या सगळ्या कामामुळं देखील शिंद्यांच्या कामाकडे काही गैरसमजाचं वातावरण पोस्ट नंतरच्या अभ्यासकांनी निर्माण केलेलं दिसतं. वस्तुतः आंबेडकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महर्षी शिंदे यांचा दलित उद्धाराचा, जात निर्मूलनाचा लढा हा एकाच भूमीवरती, एकाच पातीवरती आणि एक लार्जर अशा प्रकारचं खूप आयडेंटिफिकेशनचं एक मोठं स्वरूप दिलेलं दिसतं. त्याबद्दल देखील अभ्यासक झाले दिसतं. विशेषतः साऊथ बरो कमिशन बरोबर ज्या मुलाखती झाल्या, त्यांच्या गव्हर्नमेंटच्या ज्या तपशील आहेत त्याबद्दल कुणी काही बोलत नाहीत. मात्र सदानंद मोरे अलीकडे डॉक्टर गोमा पवार आणि त्या ब्रिटिश कागदपत्रावरून असं सिद्ध झालेलं आहे महर्षी शिंदे यांनी ज्या साक्षी दिल्या त्या दोघाही समांतर आणि स्वतंत्र राखीव मतदारसंघ उत्पादनाच्या स्वरूपाच्या होत्या, असे दोघांचं एकाच पातीवरचं मत पडलेलं होतं असं आपल्याला दिसतं. राम बापट ज्येष्ठ राजकीय विश्लेषक त्यांनी एक फार चांगलं विधान या संबंधाला एका लेखामध्ये केलं आहे. मी ते इथे जाणीवपूर्वक उद्धृत करतो. त्या लेखामध्ये राम बापट यांनी असं म्हटलं होतं की हे का घडलं असावं, तर एका तत्कालीन राजकारणाच्या पार्श्वभूमीवरती आपण हे एका व्यापक पटावरती समजून घ्यायला पाहिजे. दलित मुक्ती आणि जाती निर्मूलनाच्या लढ्यासाठी एक तत्व रणनीती म्हणून आंबेडकरांची गरज अतिशय समर्थनीय आणि यथोचित आणि कालोचित आणि इतिहासदत्त अशा स्वरूपाची आहे. परंतु त्या काळातल्या इतिहासाच्या चालीमुळे महर्षी शिंदे कैचीत सापडलेले दिसतात. इतिहास घडविणाऱ्या स्पर्धक शक्तींच्या उदयास्ताच्या सार्वजनिक निष्ठुर खेळात प्रसंगी इतिहास सुजान आणि त्यागी व्यक्तींना किंमत द्यावयास लावतो. या पर्स्पेक्टिव्हमध्ये महर्षी शिंदेने आंबेडकर फार महत्त्वाचं आहे. बापटांनी पुढे एक फार चांगलं विधान केलं की विकासाचा इतिहास हा असाच कठोर व्यक्तिनिरपेक्ष रीतीने दौडत जात असतो, चालत राहत असतो. परंतु प्रश्न काय आहे, प्रश्न त्या नायकावर झालेल्या न्याय आणि अन्यायाच्या मूल्यमापनाचा नाही आहे. प्रश्न पुढील पिढ्यांचा आहे, पुढील लोकांचा आहे, पुढील अनुयायांचा आहे, पुढील वारशांचा आहे, पुढील विचार चळवळीचा आहे. तर या पिढीनं, या अनुयायांनी पुढं या पेचांवर मात करण्यासाठी इतिहासाच्या अंतर्विरोधामधून समग्रपणानं हे अंतर्विरोध एका नव्या दृष्टीपटलावर आपण विचार करायला पाहिजे. आणि हे अंतर्विरोध काय आहे हे एका मोठ्या इतिहास काळावरती सामाजिक दृष्टीने जाणून घेऊन आजच्या सामाजिक चळवळीला, आपल्या आजच्या राजकीय लढ्याला, आपल्या सामाजिक परिवर्तन चळवळीला त्यातून काय मिळू शकतं याचा एक वस्तुपाठ शिंद्यांच्या आणि आंबेडकरांच्या या दोघांच्या परस्पर पोषक आणि समांतर अशा प्रकारच्या जाती निर्मूलनाच्या लढ्यांमधून आपण घ्यायला पाहिजे. आणि तरच आजच्या कळीचे प्रश्न, आजच्या अनेक चळवळीचे प्रश्न आपल्याला ज्ञात होतील असं मला वाटतं. आणि म्हणून हे जर आजच्या पिढीनं, आमच्या पिढीनं किंवा आमच्या आधीच्या पिढीनं देखील समजून घेतलं की इतिहासामध्ये दौडत असतो आणि इतिहास टप्प्यावरती अनेक त्यागी बळी जावं लागतं आणि म्हणून तिथं मूल्यमापनाचा प्रश्न, सिस्टीमचा प्रश्न येत नाही. तर हे अंतर्विरोध नव्या अतिशय व्यापक आणि समतानिष्ठ समाज नांदावा म्हणून त्या चळवळीचं आयुध म्हणून आपण या इतिहासामधून गोष्टी शिकल्या पाहिजे. तर हा एक धडा शिंदे आणि आंबेडकरांच्या पोषक अशा संबंधामधून आपण समजून घ्यावा लागतो. दुसरं, ह्या अखेर शेवटाकडे येत असताना
शिंद्यांच्या कार्याच्या दोन पैलूंबद्दलच मी इथं बोललो. आणखी अनेक म्हणजे शेतकऱ्यांच्या संबंधी जी भाषणं केली, इतकी सुरेख अशा भाषणं शेंद्यांच्या शेतकरी संबंधी, शेतीविषयीचं, धान्याचं, पिकाचं, त्यातला वर्ग कलह, फेडरल युनिट म्हणजे संयुक्त संघ, शेतकरी आणि कामकरी यांचे संयुक्त संघ निर्माण व्हायला पाहिजे. चांदवडपासून कर्नाटकामध्ये संस्थानी राजवटीमध्ये आणि मातंग एक दलितांची शेतकरी परिषद शिंदेने घेतली आणि ते 3-4 पानांचं आहे पुण्यामधलं की हा जुलमाचा दणी शेतकरी जितकं त्रस्त आहे तर दलितांना इथे कुठली जमीन असणार आहे. तर असं एक फार मूलभूत विचार शिंद्यांनी त्यांच्या शेतीविषयक दृष्टिकोनानं मांडलेला होता. पुन्हा मी शेवटाकडे असताना राम बापटांच्याच एका विधानानं मी याचा समारोप करेन. अर्वाचीन महाराष्ट्राची आणि भारताची जडणघडण केलेल्या महान मराठी भाषिक शिल्पकारांच्या गणनेत महात्मा ज्योतिराव फुले, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जोडीला त्यांच्याच बरोबरीत महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांचं नाव सर्वांना आज ना उद्या घ्यावंच लागेल एवढं इतिहास दत्त कार्य या मंडळींनी केलेलं आहे आणि महर्षी शिंद्यांनी देखील केलेलं आहे. कालोघात सामाजिक अस्मितांच्या किंवा सामाजिक चळवळीच्या आजच्या राजकीय ध्रुवीकरणामुळे देखील ज्या पद्धतीचं राजकीय व्होटिंग मॅपिंग होतं आहे आणि ज्ञातिनिष्ठ समाज आणि त्याचे नेते अतिशय अलगाद शरणागतीनं राजकीय व्यवस्थेला शरण जात आहेत आणि जातीच्या अस्मितांच्या राजकारणामध्ये समाजाला वेठीला धरत आहेत आणि सामाजिक समतेचा, लोकोद्धाराचा, कल्याणाचा एक विचार खूप लोक विसरून जात आहेत. अशा गतविस्मृत निद्रिस्त समाजाला पुन्हा एकदा या लोकोत्तर अशा प्रकारच्या यहनिष्ठ विचार करणाऱ्या आणि जातीसंबंधी आयुष्य खर्च करणाऱ्या महामानवांसंबंधी समाजसुधारकांचा विचार आज देखील आपल्याला पथदर्शक ठरू शकतो आणि म्हणून इतिहासातून आपण ह्या गोष्टी शिकायला पाहिजेत. आणि अंततः ह्या आपल्या बोलण्याचा, संवादाचा एक माणुसकीचा परीघ अधिक विस्तारित व्हावा, माणुसकीचा अवकाश अधिक वृद्धिंगत व्हावा, एक लोककल्याणकारी समाज नांदवणूक इथं व्हावी आणि हा मनसंवाद अधिक निकोपपणानं, अधिक हेल्दीपणानं समाजाच्या सर्व स्तरामध्ये पाझरावा, सरळ जावा. आणि नामदेव ढसाळे ज्या पद्धतीनं आपल्या कवितेमध्ये आकाश आणि भूमीचं गाणं गायलेलं आणि एक तीळ सर्वांनी करंडून खावं असं म्हटलेलं, अशा दृष्टीपणाचं हे कल्पित आहे. आदर्शवादी अशा प्रकारची दृष्टी देखील त्याच्यामध्ये आहे. मात्र समाजसुधारक, विचारवंत आणि लोकोत्तर कार्य करणारी माणसं दृष्टीपणानं भावी समाजाची स्वप्न आपल्या कार्यामध्ये रेखांकित करत असतात आणि ह्या स्वप्नांमधला हा एक मोठा वस्तुनिष्ठपणानं एक सामाजिक इतिहासाचा आपण अपपर भाव लक्षात घेऊन हे अधिक रिंगण अधिक विस्तृत व्हावं, अनेक लोकांच्यापर्यंत जावं आणि त्यासाठी अशा प्रकारचा मनसंवाद मला फार महत्त्वाचा वाटतो. आणि प्रगतिशील लेखक संघानं या प्रकारची संधी मला आपल्याशी संवाद साधण्यासाठी संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार मानतो. 1 तासाहून अधिक काळ मी बोललो असेल. मी पुन्हा एकदा ह्या सगळ्या विचार इतकं आपण आपला वाचनासंबंधी, इतिहास जाणून घेण्याविषयी, 2 माणसं जाणून घेण्याविषयी, एकमेकांशी बोलण्याविषयी आपण फार आता ह्या तंत्रज्ञानामध्ये एकागी आणि आत्मकेंद्रित समाज झालेला आहे. ज्या पद्धतीच्या वंचितांच्यासाठी आणि सामान्य माणसानं जे वाढवून ठेवलेलं आहे यापासून मध्यमवर्ग फार असा अलिप्त आहे. एक प्रकारची नागरी सूज त्याच्या डोळ्यात सुखवस्तू अशा प्रकारची सुखसंपन्न अशा स्वरूपाची आहे. मला रात्री एखादी TV सिरियल बघायला मिळेल की नाही याची चिंता मला असते. पण हे 1,000 2,000 तांडे माणसांचे भुकेसाई पाण्याची बिस्लरीची बाटली घेऊन व्याकुळ होऊन फिरतायत. अशा प्रश्नांकडं कुणालाही मध्यमवर्गीय माणसाला लक्ष देण्याची गरज वाटत नाही. तर अशा काळामध्ये अशा कडेलोटाच्या आत्मकेंद्री आणि व्यक्तिकेंद्री समाजाच्या पातळीवरती आपण पुन्हा हा सामाजिक परीघ अधिक किती विस्तारित केला पाहिजे, किती पसरविला पाहिजे आणि त्याचं बळ अशा समाज पुरुषांच्या कार्यांमधून प्लस आणि पुनरावलोकनातून हा लगतचा इतिहास जाणून घ्यावा आणि आपली सामाजिक मन अधिक निर्मळ, अधिक निवळून हा आपला व्यवहार अधिक कृतिशील स्वरूपाचा, संघटित स्वरूपाचा अधिक पसरावा. यासाठी अशा प्रकारच्या प्रागतिक विचारांची विचारपीठं आपल्यासारख्या मलाही फार समृद्ध आणि संपन्न करतील आणि हे विचारांचं बळ अनेक परिघावरच्या माणसांच्या, अनेक वाड्यावस्त्यांच्या माणसांपर्यंत, मुलांच्यापर्यंत जावं आणि हे प्रगतीशीलचं एक मोठं वर्तुळ अधिक विस्तारित व्हावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आपण फार विनयानं आणि थांबून माझं वाकडं तिकडं विस्कळीत स्वरूपाचं हे
बोलणं ऐकून घेतलं. त्याबरोबर आपल्या सर्वांचे आभार मानतो. थांबतो. अनेक प्रश्न विचारले गेलेत. आपण शिंद्यांची पुस्तकं वाचा. अनेक ह्या मंडळींचा ज्यांचा उल्लेख केला ती त्यांच्या आत्मचरित्रात असं म्हटलंय की कोणाही थोडं मत्सर. आणि महाभारतातला एक श्लोक त्यांनी दिलाय की मृदूपणानं कठीणाला जिंकता येतं. तर ही एक दृष्टी तुमच्यामध्ये बाळगा. आणि तुकारामांचा अभंग त्याने दिले की कोणाही जीवाचा न घडो मत्सर, या भावनेनं, या मृदू भावनेने त्यांनी ह्या सामाजिक जीवनाचा इतिहास आपल्या लेखनामधून मांडलेला आहे. व्हावे, वाचावं, अंश आपल्या अंतःकरणामध्ये आणि कामामध्ये यावेत अशा अपेक्षा करतो.